हे बरकत हा हे धुरपा मावशी अजून कशा आले नाही तर आणि कुठून कुठून लेस बारीक चटणी करायला वाटतं त्या जिजाची का त्या कल्पने वहिनींच्या सारखं गप्पा पाण्यात बसल्या तिच्या बरोबर. अरे खुळास काय? अरे धुरपा मावशी लय अनुभव आहेत, तसलं काय बी होणार नाही. अरे त्या बघ धुरपा मावशी आले बघ. अरे काय बाई आहे का भूत आहे? का काय झालं? अरे तिला मोठ्या माणसासंग कसं वागायचं चालत नाही बघ. असं वाचकन अंगावर आली आणि तिचं डोळं बघून माझं अंग लटपट कापा लागले. का ना म्हणतो तो का नाही मी मांजरासारखं डोळा असतात त्या बायका लय डेंजर असतात. पक्की काहीतरी इद्या असते बघ त्यांच्याकडं. होय होय बाबा ही बाई काहीतरी वेगळीच आहे. आणि त्या बाईच्या पुढं उभं राहायचं म्हणजे कोणतरी पुण्यवान बाईच गाठायला पाहिजे. मग चिटूक बिटूक काय नाही चालणार. धुरपा मावशी तुम्ही पुण्यवान नाही वय? त्याचं काय झालंय माझ्या सुनेला मी सासू पण दाखवत होतो ना अधून मधून. मला काय वाटतंय 1-2% मी पण मार खाल्लाय. हे बघा तुम्ही कुणीतरी 100% निर्मळ मनाची आणि पुण्यवान बाई असं कोणतरी हुडका बघा. मग त्या जिजाचं काय नाही चालणार. आता 100% निर्मळ आणि पुण्यवान बाई कुठं सापडायची रे? हा घ्या आता काकत कळसा आणि गावाला वळसा करू नकोसा. आपल्या गोदाकासारखी पुण्यवान आणि निर्मळ मनाची बाई या जगात सापडायची नाही. बेस्ट एक नंबर बोलत बघा गोदक का. चल रे. हा कापड सगळी धुवून ठेवल्यात बघा आणि तुम्ही त्या हगऱ्या नातवाच्या चड्ड्या बी धुतल्या. हा बरोबर राणा एक थांबते. अरे ह्या धुरपा मावशीने तिच्या सुनाला जाच केला बरोबर. पण मला एक कळे ना कल्पना वहिनीनं असं कुठं मार खाल्ल्या पुण्यवानपणात. अरे एवढं देव देव करत असते ती. डोसकं चालवू नकास. आता मनामध्ये काय बी नंतर सरळ माळ्याकडे जा. मी गोदकाला लगेच घेऊन येतो. गोदक कशा? तू जा. अरे जा लवकर, जा, जा. गोदक्का गोदक्का अहो काय आलं का गडबड? अहो श्रीपती दादा हा तिची जाय का नाही हा तिच्यापासून जरा सावध राहावं काय. हा तिचं मला एक गुपित कळलंय. हो राणा अहो थांबा की काय गुपित कळलंय? ही बाई एक नंबरची डेंजर बाई आहे म्हणून. अहो हे होय अहो हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं राणा. तसं नाही तिच्या डेंजरपणाचं गुपित मला कळलंय. काय? मांजर डोळं. मांजर डोळं? वय मांजर डोळं. त्या माणसांचं डोळाचं मांजरीसारखे असतात का नाही त्या माणसांकडे म्हणा असली तसली काहीतरी इद्या असती. तेव्हा तुम्ही जरा सावध राहा कळलं काय. ही बाई एक नंबरची डेंजर बाई आहे. हा गोदक्का 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 कुठं गेली? गोदक्का 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 आता ये लवकर ये लवकर ये लवकर. कुठं गेलतीस? अरे पूजेला फुलं आणायला गेलते. काय झालं? बेस्ट बघ गोदक्का अगं तुझ्यासारखी पुण्यवान बाई असेल तर त्या मांजर डोळीचं तुझ्यासमोर काय बी चालणार नाही. चल लवकर मळ्यात. मजी अगं ते जिजा ग तिनं लई डोसक्यात ताप दिलाय माझ्या. काय बदनाच झाले. जोवर तिला मी आपल्या मळ्यात हाकलवत नाही तोवर मला चैन पडणार नाही. हा आता ही बाई माणूस आहे म्हणून तिला हात लावता येत नाही म्हणून मी भाल्या वहिनीसनी आणि धुरपा मावशीसनी पाठवलं. त्यांच्यावर बी जादू केल्या. धुरपा मावशीने मला काय सांगितलं माहित आहे? काय? अगं तिनं सांगितलं ते की नाही ती जादू करते म्हणून. तिने मला सांगितलं की गोदक्काला घेऊन जा. गोदक्कासारखी पुण्यान बाई कोण बी नाही. त्या मांजर डोळीच्या तिच्या समोर काय बी चालणार नाही बघ. तो तू तिला इंगा दाव. राणा अरे काय बी काय बोलतोयस? असलं काय बी खरं नसतंय. अगं खरं कुठे सोड ग. पण तिनं तुझ्या रानाला ताप दिला ना अजून बी देते ती मांजर डोळी. माझ्या लेकराला ताप देणारी कोण आहे ही टवळी? मांजर डोळी ते काय नाही गोदक्का. तू आता चत्ता मुळ्यात चल आणि तिला तुझा इंगा दाव. राणा अहो ऐका की गोदक्का जाऊ दे सोडून दे की त्या बिचारीला. गटारीत पडलास तरी बी बिचारी काय? नाही तसं काय बी नाही ते. राणा धर. तुला त्रास देणारी कोण आहे ही बघतेच मी. जन्माची अद्दल घडवते आता तिला.
हे झोपड मारून बसल्या काय आमच्या जमिनीवर? वय बघ की प्रेमानं सांगायला तर ऐकायलाच तयार नाही. कशी ऐकत नाही बघू की. अगं ए भवाने, बाहेर ये. आपलं काय खरं नाही बघ. वय बरकत, मला नको ते माणूस ऐका नाही. आता समजा समोर ते बघ. हा. अंजली काय ग म्हातारे, आता या फोपशा पैलवानाची वकिली कराया तू आल्यास वय? हे तोंड सांभाळून बोल. राणा आहे तो माझा. वय काय? मग एक काम कर, त्याला घरला घेऊन जा ना. आलेले करीत बसव घरातच. इथं माझ्या जमिनीवर कशाला आल्या? तुझी जमीन, जमीन आमची आहे, ती तू बळकावलीस. हायच काय परत? तुम्हा समद्यांचे डोसके काय आउट झालेत काय? एकदा सांगितलेलं शिरत नाही वय डोसक्यात? जरा इलाज करायला पाहिजे तुमच्या डोसक्यावर. ही जमीन माझी आहे. उगा माझ्या जमिनीवर तुमचा का डोळा? आणि मला एक कळना झालंय, तुमचा डोळा माझ्या जमिनीवर हाय का माझ्यावर आहे? यो पैलवान सारखा निमित्त काढून माझ्या घराभोवती घिरट्या घालत असतोय. माझा राणा तसा नाही. हा देवानं तोंड दिलंय म्हणून काय बी बोलू ना गस. काय बी इच्छा तुम्हीच. यो जेव्हापासून गावात आलाय का नाही तेव्हापासून सारखा माझ्या घराभोवती गिरट्या घालत असतोय. कोणाला ना कोणाला तर घेऊन येतो आणि माझ्याकडे डोळा फाडून फाडून बघत असतोय. काय रे, बघतोय का नाही? वय नाही म्हणजे आता खुन्नस द्यायची म्हणलं बघायला नको वय. खुन्नस बिन्नस काय नाही, खुन्नस फक्त निमित्त आहे. त्याला माझ्याकडेच बघायचं असतं, याचा माझ्यावर डोळा आहे. होत का उग काय बी बोलायला येईल. हा. ए बाई, तू जा इथनं पहिला, म्हणजे कोण डोळा ठेवणार नाही तुझ्यावर. वय म्हणजे लेकाचं गुण माहितीच वाटत. पण मी बी लय खमके जात नसतो इथनं. ए म्हातारे, इथनं बऱ्या बोलानं जा काय, नाही तर तुझं काय खरं नाही. काय करणार आहेस? जावतो की तुला. धाव की धाव, धाव ये. जावतोच तुला. हा, धाव की धाव ये. धावतो ये, ना. धाव ये धाव. ए राहू दे, म्हाताऱ्या माणसाची कदर करतोय आपण. तेव्हा तुला आता इंगा लावायचं कॅन्सल. काय पैलवान, बाई माणसाला पुढं करून लढायला लागलाय वय रा? अरे हिम्मत असेल तर तू समोर ये की लढकी. लढतोस काय? हा, घाबरला की पैलवान? काय तर म्हणे मालक. काय मालक, हीच काय तुमची ताकद? मला आता काय करायचं रे? मला नको ते माणूस नाही. आता काय करायचं? देवा मला माफ कर. आज गोदाक्कांसारख्या माऊलीशी मला हे असं वागायला लागलं, पण माझा नाईलाज होता. खरंच मी असं वागले नसते ना तर राणाजींना माझ्यावर संशय आला असता. खरंच खरंच मला माफ कर. हा बोल राजलक्ष्मी, कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? हा मी पण मस्त आहे.
जेवलीस का तू? आई तू रडतीयस? नाही ग, नाही नाही. मग काय झालं? अगं काही नाही. तुझा अभ्यास कसा चाललाय? मस्त. आई जिजाई मी कोणाला बी सांगितलं नाहीये. तर तू अशी रडली की सगळ्यांना करणार का तू अंजली येते. रानादाला अंजली नकाय माहितीये ना तुला? हो. मग आता रडू नको. पण तू का रडतीये? मी याच आयुष्यात पहिल्यांदा गोदाक्कांशी भांडले. मी त्यांना म्हातारे वगैरे म्हणाले. मला खरंच खूप वाईट वाटतंय. आई तू हे समजा कोणासाठी करतेस? रानादान आजीसाठीच ना गं? मग वाईट काय वाटून घ्यायचं त्यात? हो, नाही वाईट वाटून घेणार मी. ए आई आमच्या हॉस्टेलमध्ये गणपती येणार आहे. लई मज्जा असणार आहे इकडं. तू बी मज्जा कर बर का. आता मी काय मज्जा करणार? काही नाही फक्त आनंदी राहा. बर. उद्या हरताल काय? मी राणाजींसाठी उपवास करणार. आता तू उपास कसा सोडणार? बघू. मला फुल गॅरंटी आहे काही ना काहीतरी होणार. आणि रानादा तुझा उपवास सोडायला येणार. त्यामुळे तू काळजी नको करू. बरं बाई, नाही करत काय. चला आता झोपा सासूबाई. विठ्ठला पांडुरंगा. काय झालं रे राणा? अरे भूत बीत शिरले काय काय अंगात? राणा अरे काय झालं? लई राग आलाय मला. अरे राग तर मला बी आलाय, पण आपण काय करणार? हा जिजा का पिझ्झा नाही नाही ते बोलले बाई म्हणून ग बसलो नाही तर. तुझा आधी व्यायाम बंद कर आणि दिव लागणीला जरा शांत बस. असं कसं शांत बसू? हे बघ त्या बाईचा नाद सोड आणि घराकडे ध्यान दे. अरे उद्यापासून सणवार सुरू होतोय. समधी तयारी कोण करणार? यंदा गणपती आणायचा का नाही? अगं आणायचंय की. मग तयारी कोण करणार? आपल्या घरात सवाशीन बाई नाही, मग तुलाच करायला पाहिजे ना. म्हणजे मी काय सवास नाही वय? अरे तसं नाही, आपल्या घरात कुणी करती बाई नाही, मग तुलाच करायला पाहिजे का नाही? आणि ती चंदी, तिचा काय बी उपयोग नाही. ती नुसतं नखरं करण्यातच असते आणि मला घरातनं येळ मिळत नाही. मग देवाचं कोण करणार? तुलाच पुढवून करायला पाहिजे ना. हो समज. ठीक आहे, उद्या मी एक काम करतो. उद्या की नाही माझ्या संकट मी पोस्टरला घेतो आणि गणपतीची समधी तयारी करतो. मला जो माणूस नकोय तो नसला तर काय झालं? या सालचा बी गणपती जंगी होणार. बरं की ते 50 तेवढं राहिले तेवढं पुरा करतो की. बरोबर. Okay.
हे हरतालिका माते, माझ्या नवऱ्याचं सगळ्या संकटांपासून संरक्षण कर. आमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होऊ दे. मला माझ्या नवऱ्याचं प्रेम परत मिळू दे हीच इच्छा. राणाजी, आज मी हरतालिकेचा उपवास करते. दिवसभर पाण्याचा थेंबही पिणार नाही. आणि हा उपवास मी आपल्या दोघांसाठी करते. तेव्हा आता आपलं प्रेम तुमच्या मनात लवकरात लवकर रुजू द्या. अंजली ताई, मला वाटलंच होतं तुम्ही अंजली ताई आहेसा म्हणून. पण हे समजा असं बदललेलं. पण आता मनामधलं समजा डाऊट क्लिअर झालं बघा. कल्पना ताई, पण ही गोष्ट बाहेर कुठेही बोलू नका प्लीज. पण अंजली ताई, अहो हे समजा काय आहे? आता आमचं ध्यान ड्युटीवर बाहेर असते, पण तुम्ही एका गावामध्ये राहूनच असं वेगळे वेगळे राहणार. तुम्हाला माहितीये ना, राणाजींना अंजली हे नाव सुद्धा नको. अरे अहो, गावामध्ये 4 अंजली होत्या, समद्यांची नावं बदलली त्यांनी. अंजली ताई, अहो हे समजा असं किती दिवस चालणार? जोवर राणाजींना माझं खरं प्रेम कळत नाही तोवर. बघ ते लवकरात लवकर कळून दे बाई. कळेल. वय मग आता एक काम करा, आज हरतालिकेचा दिवस आहे, लय शुभ दिवस, तेव्हा आजपासूनच शुभारंभ करून टाकूया. हा कल्पना ताई, राणाजींना हे सगळं लवकरात लवकर कळावं असं मलाही वाटतंय. पण जोपर्यंत राणाजींना आमच्यातल्या प्रेमाची गरज वाटत नाही, तोपर्यंत मी जिजाच बनून राहणार, इथल्या मातीतली. अहो पण मग आता राणा भाऊजीसनी तुमच्या प्रेमाची गरज कशाला वाटेल? म्हणजे ते सच्चा पैलवान होणार म्हणून परत शपथ घेतल्या नव्हत्या त्यांनी. कल्पना ताई, तुम्ही काही काळजी करू नका. राणाजींची शपथ मोडायचा अनुभव आहे मला.